ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, आपला जो चॅनल आहे ना, ह्या चॅनलमध्ये काय आहे, अध्यात्म, विज्ञान आणि आजची परिस्थिती. बघा, प्रत्येक आज जगामध्ये प्रत्येक माणसाकडे काय मोबाईल. आता ह्या मोबाईलला अध्यात्माचा पुरावा तुम्हाला मी देतो. काय या मोबाईलमध्ये ज्या वेळेला अर्जुनाचा मोह काढण्याकरता भगवंताने काय केलं, त्याला विश्वरूप दर्शन दाखवलं. काय तेव्हा अर्जुनाचा भ्रम गेला, हा हे नसून कोण आहे, प्रत्यक्ष भगवान आहे. आणि मग त्याचा भ्रम गेला. तसं दुसरं काय, ज्या वेळेला यशोदे मातेनं काय सांगितलं कृष्णाला, का तू माती खाली, त्याने सांगितलं मी माती खाली नाही. मग तोंड उघड. जेव्हा त्यानं तोंड उघडलं तेव्हा तिला काय दिसलं, त्याच्या तोंडामध्ये सगळं ब्रह्मांड, सगळं जग दिसलं. तसं बघा, तुमच्याकडं जो आज इंटरनेट मोबाईल आहे, या मोबाईलमध्ये काय आहे, संपूर्ण जग आहे. मग विज्ञान आणि ज्ञान, अध्यात्म एक आहे का नाही. आता मोबाईलचा जर तुम्ही इंटरनेट विचार केला तर याच्यामध्ये अमृत आहे आणि विष आहे. जगातसुद्धा संपूर्ण जग वाईट नाही आहे. काय निम्म जग चांगलं आहे, निम्म जग वाईट आहे. प्रत्येक माणूस आहे, प्रत्येक माणसाचं काय आहे, निम्मे गुण चांगले आणि निम्मे गुण वाईट आहे. मग आपण काय करायचं आहे, चांगलं घ्यायचं आणि वाईट सोडून द्यायचं. पण आपण नेमकं काय करतो, वाईट घेतो आणि चांगलं सोडून देतो. जगामध्ये चांगले लोक आहेत, वाईट आहे, पण चांगल्यापाशी कोणी जात नाही, वाईटापाशी जास्त जातात. म्हणून इंटरनेट मोबाईलमध्ये निम्मं चांगलं आहे. बघा, तुम्हाला जर म्हटलं मला काय पाहिजे ते लगेच मिळतं. पूर्वी गुरु करावा लागायचा आणि तो गुरु चांगलं सांगल याची गॅरंटी नाही. पण हा मोबाईल, हे गुगल माणसाला जे तुम्हाला पाहिजे ते लगेच सांगतं. म्हणजे आज मनात जर एखादा प्रश्न आला आणि तो आपल्याला शोधायचा आहे, 1 मिनिटात गुगल सांगतं. म्हणून या मोबाईलचा वापर चांगला करा. याच्यात गीता आहे, भागवत आहे, ज्ञानेश्वरी आहे, तुकारामाचा अभंग आहे. म्हणजे हा इंटरनेट मोबाईल म्हणजे काय, विश्वरूप अवतार आहे. हा विज्ञानानं अध्यात्माचा शोध लागला, म्हणून भगवंतांनी गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये ज्ञान आणि विज्ञान सांगितलेलं आहे. आणि या पितृपाठामध्ये आपण प्रत्येक माणसाने तो 7वा अध्याय वाचा. आणि शेवटी जरी आता तुम्हाला नाही वेळ मिळाला तर सर्व पितृ अमावस्याला 7वा अध्याय वाचून आणि तुमचे वडिलांना पिंडदान करा. तुम्हालाही मोक्ष मिळेल आणि तुमच्या पितरांनाही मिळेल आणि तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. जय भैरवनाथ महाराज की जय.